कधी विचार केलाय का की फर्स्ट इम्प्रेशन्स इतकी महत्वाची का असतात? म्हणजे फक्त काही सेकंदांमध्येच एखाद्या नात्याची दिशा ठरून जाते. पण असं होतं तरी कसं? चला हेच समजून घेऊया एका खूप इंटरेस्टिंग मेटाफरच्या मदतीने. हे बघा, हे विधान किती खरं आहे. पहिली भेट ही कोणत्याही व्यक्तीसोबतच्या आपल्या वेळेचा जन्म किंवा अंत्यसंस्कार ठरू शकते. विचार करा जरा, किती पॉवरफुल वाक्य आहे. म्हणजे काही क्षणांमध्येच एक नातं सुरू होऊ शकतं किंवा संपूही शकतं. तर हे मेक ऑर ब्रेक क्षण या काही सेकंदांमध्ये नेमकं काय होतं? खरं तर आपलं सबकॉन्शियस माइंड म्हणजे आपलं अवचेतन मन इतक्या वेगाने काम करतं, ते इतक्या कमी माहितीवर इतके मोठे निर्णय घेतं की आपल्याला कळत सुद्धा नाही. तर आपलं मन काय काय तपासतं? बरं, समोरची व्यक्ती दिसायला कशी आहे, आकर्षक वाटते का, तिची बॉडी लँग्वेज, तिचे वाइब्स कसे आहेत, एकूणच तिची इमेज कशी आहे, तिचा स्वभाव कसा वाटतोय, ती कॉन्फिडेंट आहे का, आणि सगळ्यात महत्त्वाचं, ती व्यक्ती जेन्युइन खरी वाटते का, आणि हो, तिच्यासोबत मजा येईल असं वाटतंय का. या सगळ्या गोष्टी आपलं मन अक्षरशः काही सेकंदामध्ये स्कॅन करून टाकतं. पण थांबा, हे थोडं अनफेअर वाटत का? कारण खरं सांगायचं तर प्रत्येकजण लगेचच मोकळेपणाने वागत नाही. अनेकांना त्यांच्या कवचातून बाहेर यायला थोडा वेळ लागतो. आठवून बघा, आपलेही काही मित्रमैत्रिणी असे असतील जे पहिल्यांदा भेटल्यावर आपल्याला अजिबात आवडले नव्हते, पण आज ते आपले बेस्ट फ्रेंड्स आहेत, नाही का? तर मग मूळ प्रश्न हा आहे की असं का होतं? आपल्या पहिल्या भेटीतल्या वागण्यात आणि आपल्या खऱ्या स्वभावात इतका फरक का पडतो? आपण स्वतःला पूर्णपणे व्यक्त का करत नाही? आणि याचं उत्तर या वाक्यात दडलंय. समस्या ही आहे की आपल्यापैकी बहुतेक जण पहिल्यांदा भेटताना आपला खरा स्वभाव दाखवत नाहीत. आपण सावध असतो. आपण मुद्दामून स्वतःला थोडं लपवून ठेवतो. आपण खूप गाढवर असतो. का? कारण आपल्याला आपल्या खऱ्या भावना, आपले खरे विचार जपायचे असतात. आणि म्हणूनच आपण नकळतपणे एक अदृश्य भिंत उभी करतो. आणि हे जे आपलं वागणं आहे ना, याला समजून घेण्यासाठी एक जबरदस्त मॉडेल आहे. त्याला म्हणतात द टिप ऑफ द आईसबर्ग, म्हणजे हिमनगाचं फक्त वरचं दिसणारं टोक. तर हा टिप ऑफ द आईसबर्ग इफेक्ट नक्की आहे तरी काय? हे बघा, आपल्या व्यक्तिमत्वाचा एक अगदी छोटासा दिसणारा भाग, जो आपण इतरांना दाखवताना सुरक्षित फील करतो. पण आपल्या व्यक्तिमत्वाचा जो प्रचंड मोठा भाग आहे, तो मात्र त्या पाण्याच्या पृष्ठभागाखाली लपलेला असतो. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर, जे लोकांना दिसतं ते हिमनगाचं टोक, ते म्हणजे आपलं वरवरचं व्यक्तिमत्व, जे आपण जगाला दाखवायला कम्फर्टेबल असतो. आणि जे लपलेलं आहे, म्हणजे पाण्याखालचा तो प्रचंड मोठा भाग, तो आहे आपला खरा स्वभाव, ज्याला आपण अगदी जपून ठेवतो. मग या पाण्याखाली नक्की काय काय असतं? आपल्या सगळ्या खोलवरच्या भीती, आपल्या खऱ्या भावना ज्या आपण कोणाला पटकन दाखवत नाही, आपली खरी मतं, आपल्या मूळ गरजा, आपल्या कल्पना. थोडक्यात सांगायचं तर आपण जे खऱ्या अर्थाने आहोत ना, तो सगळा भाग तो याच पाण्याखाली दडलेला असतो. आणि मग होतं काय की लोक फक्त त्या हिमनगाच्या टोकाकडे बघूनच आपल्याबद्दल एक मत बनवतात. आता हे अन्यायकारक आहे, हे खरं आहे, पण ते तरी काय करणार, कारण त्यांच्याकडे आपल्याबद्दल फक्त तेवढीच तर माहिती असते. तर मुद्दा हाच आहे. अन्यायकारक असो वा नसो, लोकांना आपल्या व्यक्तिमत्वाचा जो काही छोटासा भाग दिसतो, त्याच आधारावर आपल्याबद्दलचे निर्णय घेतले जातात. ही एक वस्तुस्थिती आहे जी आपण टाळू शकत नाही. मग आता प्रश्न येतो की यावर काही उपाय आहे का? आणि हो, नक्कीच आहे. हे आईसबर्ग मॉडेलच आपल्याला एक मार्ग दाखवतं, पाण्याची पातळी थोडी खाली आणण्याचा. चला बघूया असं करून आपण कसे खरं कनेक्शन बनवू शकतो. याच्यासाठी 3 गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. सगळ्यात पहिलं, ही पाण्याची पातळी म्हणजे आपलं वरवरचं आणि खरं व्यक्तिमत्व यामधली ती अदृश्य लाईन ओळखा. दुसरी स्टेप, जाणीवपूर्वक निर्णय घ्या की ही पाण्याची पातळी आपल्याला थोडी खाली आणायची आहे. आणि तिसरं, स्वतःला थोडं अधिक व्यक्त करा, मोकळे व्हा. असं केल्याने काय होईल की समोरच्या व्यक्तीला आपल्याशी बोलताना जास्त कम्फर्टेबल वाटेल आणि खरं कनेक्शन तयार होईल. तर जाता जाता एक विचार सोडून जातोय. काय होईल जर आपण पहिल्या भेटीकडे एक टेस्ट म्हणून बघण्याऐवजी स्वतःला खऱ्या अर्थाने सादर करण्याची एक संधी म्हणून बघितलं तर? विचार नक्की करा.